Welcome friends to Razurkar English क्लासेस यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये टू डूची रूपं पाहत होतो आणि टू डूच्या रूपांमध्ये प्रेझेंटमध्ये आपण डू आणि डजचा वापर पाहिला. डू आणि डज यांचा वापर आपण कसा करतो याच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये दिली. आणि आज आपण बघणार आहोत टू डूच्या रूपांमधला जो दुसरा प्रकार जो पास्ट मध्ये येतो. टू डू मधलाच पास्ट मध्ये या ठिकाणी आपण वापरत असतो ते म्हणजे डेड. डेडचा वापर आपण पास्ट मध्ये करतो. आता बेसिकली जेव्हा आपण एखाद्या वाक्यामध्ये डेडचा वापर करतो तर याचा अर्थ काय म्हणून आपण घेत असतो. जनरली जर मराठीमध्ये आपण याचा अर्थ पाहिला तर केलं अशा पद्धतीनं याचा अर्थ आपण जनरली घेत असतो. पण डीड हा नेमका कशासाठी वापरला जातो आणि कुठे वापरला जातो. जेव्हा आपण डीड वापरतो तर हा नेमका कुठे असतो, कशा पद्धतीनं आपण याचा वापर हा कसा करायचा असतो. आता बेसिकली डीड हा जो वापरला जातो हा डीड हा नेमका कुठे असतो तर हा नेहमी मेन व्हर्बच्या दुसऱ्या रूपात असतो. म्हणजे जनरली काय होतं की मेन व्हर्बचं जी सेकंड फॉर्म असतं, जसं की मी तुम्हाला ऑक्झिलरी शिकवत असताना बऱ्याचदा हे सांगतोय की जे मेन व्हर्ब आहे, मुख्य क्रियापद आहे, या मुख्य क्रियापदाचे बेसिकली आपण 4 V1, V2, V3 आणि V4 असे पाडत असतो. पण या V1, V2, V3 आणि V4 मध्ये जो V2 आहे या V2 मध्ये हा डीड हा दडलेला असतो. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं की V2, आता V2 बघत असताना आपण मी काय म्हटलं की मेन व्हर्ब, तर मेन व्हर्ब चा जो वर्तमान काळ आहे त्या वर्तमान काळाला जेव्हा आपण भूतकाळात नेत असतो तर क्रियापद हे 2 प्रकारचे असतात. जे मेन व्हर्ब्स आहेत हे मेन व्हर्ब्स 2 पद्धतीचे असतात, 2 प्रकारचे असतात. त्यामधला मेन व्हर्बचा जो पहिला प्रकार आहे मेन व्हर्बचे 2 प्रकार, ज्यातला पहिला ज्याला आपण म्हणतो रेग्युलर व्हर्ब्स. रेग्युलर व्हर्ब्सचा प्रकार यामध्ये जर तुम्ही पाहिला तर आपण यांना रेग्युलर व्हर्ब्स असं का म्हणतो. कारण रेग्युलर व्हर्ब्स म्हणजे काय की ज्या व्हर्बला ईडी जोडून त्याचा भूतकाळ बनवला जातो. रेग्युलर व्हर्ब्स म्हणजे काय की ज्या व्हर्बला ईडी जोडला की त्याचा V3 होत नाही, V2 V3 होत असतो, म्हणजे भूतकाळ होत असतो, त्याला आपण रेग्युलर व्हर्ब म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर V1 हा आहे प्ले, पण या प्लेला जेव्हा आपण त्याच्यामध्ये डीड घेतो समजा फॉर एक्झाम्पल, तर त्याचा हा काय होईल V2 होईल. V2 म्हणजे प्लेड हा झाला V2, म्हणजे हा काय झाला, हा झाला पास्ट. हा काय आहे, हा आहे प्रेझेंट. जेव्हा प्रेझेंट मधनं आपण पास्ट मध्ये जातो तेव्हा आपण याचा वापर करत असतो. म्हणजे या ठिकाणी जो हा ईडी आला तर नेहमी लक्षात ठेवा की हा ईडी म्हणजेच डीड आहे. हा ईडी म्हणजेच काय, डीड होय. जेव्हा आपल्याला एखादा ग्रॅमॅटिकल प्रकार करायचा असेल तर तेव्हा या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की डीड आणि ईडी जोडलेला एकत्र कधी येऊ शकत नाही, कधी लिहायचा नाही. तसं जेव्हा तुम्ही डीड लिहिताय तर डायरेक्ट मेन व्हर्ब सोबत डीड हा लिहिला जात नाही कधीच. मग तिथे तर एकतर डीड आणि मेन व्हर्बच्या दरम्यान नॉट म्हणजे एखादा निगेटिव्ह वर्ड आला पाहिजे, किंवा मग व्हर्बल क्वेश्चन असेल तर डीड आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि मग मेन व्हर्ब आला पाहिजे.
म्हणजे अशा पद्धतीनं तो डीड हा प्ले करत असतो रोल आपला एखाद्या वाक्यामध्ये. म्हणजे आपण जेव्हा याचा अर्थ लावतो तर आपण तुम्हाला काय सांगितलं की प्ले प्ले हा क्रियापद प्रेझेंट मधला आहे, म्हणून याचा अर्थ काय होईल, खेळतो. पण जेव्हा हा V2 झाला तर खेळला, खेळला असा अर्थ झाला. म्हणजे आय प्ले क्रिकेट असं जर लिहिलं तर मी क्रिकेट खेळतो, पण आय प्लेड क्रिकेट जर म्हटलं तर मी क्रिकेट खेळलो. इट इज पास्ट, भूतकाळ झाला तो. म्हणजे जेव्हा तुम्ही पास्ट करायला आणि त्याच्यामध्ये फक्त मेन व्हर्ब आहे आणि मेन व्हर्बचं दुसरं रूप आहे तर ते सिंपल पास्ट. आणि जेव्हा तुम्ही मेन व्हर्बचं फक्त पहिलं रूप वापरताय फर्स्ट फॉर्म, तेव्हा तो असतो सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट म्हणजे करतो आणि सिंपल पास्ट म्हणजे केला. अशा अर्थानं आपण त्यांचा वापर करतो. जसं की डू डज मी तुम्हाला सांगितलं, त्याच पद्धतीनं हा डीड आहे की डीडचा वापर हा अशा पद्धतीने केला जातो. म्हणजे या प्लेड मध्ये ईडी म्हणजेच डीड आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्लेड हा वाक्यात आलाय पण त्याच्यासोबत हेल्पिंग वर्ब नाहीये आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचंय, तर मग तेव्हा काय करावं लागेल, तो ईडी काढून टाकावा लागेल आणि त्या ईडीचं रूपांतर हे डीड मध्ये होईल. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल समजा मी एखादं वाक्य तुम्हाला दिलं की सचिन प्लेड क्रिकेट, सचिन प्लेड क्रिकेट असं वाक्य आहे. तर याच्यामध्ये काय आहे, मग याच्यामध्ये एक तर डीड पण आहे आणि प्ले पण आहे. डीड पण आहे, प्ले पण आहे. आणि जर तुम्हाला याच वाक्याला निगेटिव्ह लिहायचं आहे की सचिन क्रिकेट खेळला नाही असं जर म्हणायचंय तर तुम्ही काय म्हणणार की सचिन हा डीड ऑलरेडी आपण काढला, नॉट डिड नॉट प्ले क्रिकेट. म्हणजे बघा, निगेटिव्ह करत असताना आपण डीडचा वापर केला. म्हणजे एक प्रकारे अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये याचा वापर केला जात नाही, अफर्मेटिव्ह मध्ये केला जात नाही. अफर्मेटिव्ह मध्ये फक्त डायरेक्ट मेन व्हर्ब येतो आणि कसल्याही हेल्पिंग व्हर्बची गरज पडत नाही तिथं. पण जेव्हा तुम्ही याचा निगेटिव्ह करता तेव्हा मात्र आपल्याला गरज पडते, म्हणून आपल्याला तो हेल्पिंग व्हर्ब तिथं वापरावा लागतो. तिथं आपल्याला डीडचा वापर करावा लागतो. डिड नॉट प्ले म्हणजे कसं, हे झालं रेग्युलर व्हर्ब्स. म्हणजे ज्या व्हर्बला आपण ईडी जोडतो. तुम्ही तुमच्याजवळ असलेली लिस्ट बघा, व्हर्बची जी लिस्ट असेल त्याच्यामध्ये बघा जेवढे ईडी लावलेले शब्द असतील ते ईडी लावलेले सगळे शब्द ईडी म्हणजेच डीड आहे आणि डीड म्हणजेच ईडी आहे, हे लक्षात ठेवा. पण ही गोष्ट काही व्हर्बच्या बाबतीत अपवादात्मक ठरते. कोणते व्हर्ब, जसं की इरेग्युलर व्हर्ब्स, रेग्युलर व्हर्ब्स आणि इरेग्युलर व्हर्ब्स असे व्हर्बचे दोन प्रकार मी तुम्हाला सांगितले. की एक प्रकार आपण पाहिला की रेग्युलर व्हर्ब्स आपण कशाला म्हणतो ते आपण पाहिलं. की रेग्युलर व्हर्ब्स नंतर आता आपण बघूया इरेग्युलर व्हर्ब्स म्हणजे काय. रेग्युलर व्हर्ब्स आपण पाहिलं आणि त्याचा दुसरा प्रकार जर पाहिला तर ते म्हणजे इरेग्युलर व्हर्ब्स. आता इरेग्युलर व्हर्ब्स काय असतात, इरेग्युलर व्हर्ब्स म्हणजे ज्या व्हर्बचा भूतकाळ हा मुळात दिलेला असतो. म्हणजे मुळामध्ये त्याचे जे रूप आहे, त्याचे जे फॉर्म्स आहेत ते कंप्लीट वेगळे असतात. जसं की गो, वेंट, गॉन. त्यानंतर राईट, रोट, रिटन, सी, सॉ, सीन. हे जे आहेत हे कसे आहेत, इरेग्युलर व्हर्ब्स आहेत. रिंग, रँग, रंग, सिंग, सॅंग, संग हे जे आहेत हे इरेग्युलर व्हर्ब्स मध्ये येतात की यांना ईडी हा लागत नसतो. म्हणजे ज्या व्हर्बचा भूतकाळ ईडी लावून होत नाही तो मुळात
निश्चित असतो, मुळातच निश्चित असतो. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल V1, V2 आणि V3. किंवा आपण डायरेक्ट जर मागच्या एक्झाम्पल प्रमाणे जर पाहिलं की V2 आपल्याला दिला समजा गो, आणि यामध्ये आपण घेतलं डिड, तर याचा काय होईल वेंट. तर हा काय झाला V2 झाला. गो, गो मीन्स जातो, तर वेंट म्हणजे काय गेला. म्हणजे ज्या पद्धतीनं मराठीमध्ये होतं त्याच पद्धतीनं इंग्रजीमध्ये देखील हे होतं. म्हणजे बेसिकली जेव्हा वेंट कडे तुमची नजर पडेल तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की फॉर एक्झाम्पल जर मी लिहिलं की आय वेंट टू मार्केट, आय वेंट टू मार्केट, तर आय वेंट टू मार्केट, तर या वेंट मध्ये काय, वेंट मध्ये डिड आहे आणि या वेंट मध्येच गो आहे. गो प्लस डिड या दोन्हींचा मिळून वेंट झालेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही याला निगेटिव्ह मध्ये लिहाल तर याचा निगेटिव्ह कसा लिहाल तुम्ही की आय डिड नॉट गो टू मार्केट, आय डिड नॉट गो टू मार्केट. म्हणजे याचा अर्थ काय होईल की मी बाजारात गेलो, आणि याचा अर्थ काय होईल की मी बाजारात गेलो नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करतो. म्हणजे डिड हा जेव्हा वापरला जातो तर डिड हा सिंपल पास्ट मध्ये वापरला जातो. अँड बेसिकली व्हेनेवर वी यूज डिड वी यूज इट ओनली इन नेगेटिव्ह सेंटेन्स and verbal sentence or interrogative sentences. Any interrogative sentence without did you cannot make any interrogative sentence, because whenever we have to make any interrogative sentence we have to use auxiliary, and in simple past tense, in simple present tense only these two types are there. In these two types there are no auxiliaries in the affirmative sentence. But when we have to convert this affirmative sentence into negative or the interrogative, at that time we have to use these auxiliaries, these forms of to be. Means in present tense we have to use do does as a helping verb, and in past tense we have to use did as a helping verb. Means whenever you do that, at that time you must remind it well, you must remind it whatever auxiliary we have to use in that sentence. Means many times it creates the problem. बऱ्याचदा काय होतं की मुलांना या गोष्टींचा प्रॉब्लेम निर्माण होतो की जनरली काय होतं की am, is, are, was, were, have, has, had हे हेल्पिंग वर्ब हे स्पष्टपणे दिसणारे, हे ऑक्सिलरी स्पष्टपणे दिसणारे. मित्रांनो आपण पूर्ण प्रायमरी ऑक्सिलरीज पाहिल्या. प्रायमरी ऑक्सिलरीज मध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की एम, इज, आर, वॉज, वेअर ही टू बी ची रूप पाहिली आपण. त्यानंतर टू हॅव ची रूप पाहिली आपण, हॅव, हॅज, हॅड. त्यानंतर आपण पाहिली ती म्हणजे टू डू ची रूप. आणि मित्रांनो मी तुम्हाला हे जे शिकवतोय हे इंग्रजी बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी वाक्य रचना ह्या कशा तयार कराव्यात, वाक्य तयार करत असताना त्यांचा परफेक्ट मिनिंग हा कसा लावावा, किंवा ते परफेक्टली आपल्याला कसं लिहिता येईल. आपल्या डोक्यामध्ये जे काही मराठीतले विचार असतील ते जेव्हा व्हेन वी ट्रान्सलेट इट इन टू इंग्लिश ॲट दॅट टाइम इट शुड बी परफेक्टली ट्रान्सलेटेड. सो आय एम गिव्हिंग यू सच नॉलेज, समथिंग डिफरंट, because whenever we learn the textual grammar at that time we don't learn such way. जनरली आम्ही शिक्षक लोक जेव्हा तुम्हाला टेक्स्च्युअल ग्रामर शिकवत असतो तेव्हा या ऑक्सिलरीज अशा पद्धतीने शिकवल्या जात नाही. मी ज्या पद्धतीने शिकवतोय याच्यामध्ये एकतर तुम्हाला त्याचं नॉलेजही भेटतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इट विल हेल्प यू, हे तुम्हाला मदत करतं
टू परफेक्ट युअर इंग्लिश लँग्वेज, की तुमची इंग्रजी भाषा ही परफेक्ट करण्यासाठी खूप मदत होते. आता हा आजचा जो आहे आपला 7वा लेक्चर आहे. याच्या अगोदर 6 लेक्चर्स झालेले आहेत. तुम्ही सर्व कंटिन्युअसली रिपीट करत राहिला तर तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या ते लक्षात येईल. म्हणजे आज या 7व्या लेक्चरमध्ये 7व्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण ऑक्झिलरीज संपवलेले आहेत. इथं प्रायमरी ऑक्झिलरीज कंप्लीट संपलेले आहेत आणि याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक याच्याशीच रिलेटेड. आता आपण प्रायमरी ऑक्झिलरीज बघितल्या आणि नेक्स्ट टॉपिक्स असतील मॉडल ऑक्झिलरीज. हाऊ टू यूज द मॉडल ऑक्झिलरीज वाईल वी राईट और वाईल वी स्पीक इन इंग्लिश. तर पुढचे व्हिडिओज देखील अतिशय महत्वाचे असतील. मित्रांनो, हे साध्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो इंग्रजी शिकत असताना आणि त्याच्यामुळेच आपली इंग्रजी ही कुठेतरी कमजोर होत आहे आणि आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात येत नाही. त्यामुळे मित्रांनो, निश्चितरित्या केअरफुली बघत जा. माझे व्हिडिओ अतिशय मी शॉर्ट व्हिडिओज बनवतो जेणेकरून की तुम्हाला इंटरेस्ट राहावा त्याच्यामध्ये पाहण्यामध्ये आणि निश्चितरित्या आपले मत देखील मला कळवत चला आणि आपल्या मित्रांनाही सांगा की आपल्यासाठी हे फायदेशीर आहे आणि सबस्क्राईब करायला सांगा मित्रांना देखील. ओके, थँक्यू.